आता 15 तारखेपर्यंत जरा पक्षावत आले तुम्ही महाराज. आता हे ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागल्यापासून लय अवघड झालंय. काही जण असे गावात तोंडच दाखवत नाही, काही जण असे गावात आता तोंड दाखवायला लागले. लय अवघड आहे महाराज. बरं, सरपंचकीचं इलेक्शन म्हणजे काय? 5 वर्षासाठी एक जण येतो आणि आपल्या 5 पिढ्यांमध्ये भांडण लावून. मला सांगा, गावामध्ये सरपंच कसा असावा? आपल्यापाशी येऊ नका बरं, सार्वजनिक सांगतो मी तुम्हाला. गावातला सरपंच कसा असावा महाराज? गावातला सरपंच कमीत कमी वारकरी असावा. म्हणजे आपली पोरं ढाब्यापर्यंत जात, आपली पोरं नॉनव्हेज खात, मग आपली पोरं घराच्या बाहेर जरी गेली तर बिघडत नाही. तर आपलं कार्ट एवढं बेंडरलंय, ते इलेक्शन जवळ आलं का घरी रोज चपात्या 2 चपात्या उष्ट टाकीत आहे महाराज. आपलं कार्ट 16 वर्षाचं झालं, नको त्याचा झेंडा हातात घ्यायला लागलं, ढाब्यावर जाऊन आपली मस्ती जिरवायला लागलं आणि त्या मस्तीमध्ये आयुष्य उद्ध्वस्त करायला लागलं. यापेक्षा शोकांतिका काय? अहो, बाटली आणि ताटलीमध्ये जर आज आमची मतं जाणार असतील ना महाराज, तर सरपंच आणि वार्ड सदस्याला आयुष्यात कधी दोष देऊ नका. त्या बिचाऱ्याचा दोष नाही हो. जर सरपंच होण्यासाठी जर 20-20, 30-30 लाख रुपये सरपंचावर खर्च करायची वेळ येत असेल महाराज, तर त्याने निवडून आल्यावर काय करावं? जर मला सांगा, आजपासून आपण मनाशी निर्णय घेतला की आपण आपल्या मतदानाचा 1 रुपया घेणार नाही, फक्त चांगला माणूस देऊ. मला एक सांगा, सरपंचच्या निवडणुकीमध्ये 1 तरी रुपया खर्च येईल का? तो बिचारा का नाही काम करणार? का विकासाच्या काम नाही करणार? पण पहिलेच जर त्याला 30 लाख रुपयाला खड्ड्यात घातले, तो संत नाही ना. डाव्या मस्ती जिरवणार आहे. डाउनलोड मौज.